हल्ली मी काय करतो, पावसाळा जेव्हापासून चालू झाला आहे त्यामुळे गाडी माझी ना वॉश म्हणजे साबण वॉश वगैरे अशी केलीच नाही आहे. नॉर्मल पाणी मारतो मस्तपैकी, चेनवरती ब्रेकिंगवरती वगैरे सगळीकडे माती घालून टाकतो. आषाढी एकादशीला आपल्याकडच्या लोक वारीला जायचे पूर्वी, पायी वारी दिंडीला. तर त्या टायमाला एक बाई आमच्याकडे गरोदर होती, दरेकर कंपनीमधले. तर कारण दरेकरांचंच गाव आहे, मी निगुडकर जरी असलो तरी हे गाव दरेकरांचं आहे. आमचे आजोबा वगैरे सांगायचे की स्वामींचं इथं वास्तव्य होतं म्हणून. 22 दिवसाचं वास्तव्य होतं. आणि त्या टायमाला एक गरोदर महिलेला वारीला न जायला जमलं म्हणून ती रडायला लागली बांधावरती, शेतावरती. कारण आणि खास करून तुम्हाला माहित आहे का, आजची जी राईड आहे ना ती संडेची नाही आहे. आज आहे सॅटरडे, शनिवार आहे. आणि मला वाटतं पहिल्यांदा ना खूप वेळा निघालो असं पहिला, पण आज म्हटलं शनिवारी जाऊ आपण, सॅटरडे करू नाही. अक्कलकोट निवासी परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पळसदरी भूमी, हा पळसदरी गाव खूप पुण्यवान आहे की महाराजांचे पाय इथे लागलेत. 20 दिवस का असू दे, पण महाराज इथे वास्तव्यासाठी होते. आणि आज एवढे भक्तगण आज पळसदरीला येत आहेत. आणि मठाचं जे आजूबाजूचं वातावरण आहे, मठ आहे, एवढं सुंदर वातावरण आणि एवढं शांतमय आहे की एकदा बसलं की असं वाटतं की उठूच नाही, कारण शेवटी स्वामींचे पाय लागलेत. ती शक्ती वेगळीच होती. शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ मित्रांनो. बरोबर वाजले आहेत 5:48 झालेली आहेत. आणि मी सध्या हातामध्ये ग्लव्स घालतोय. पहिले पाऊस बरोबर 2 दिवस न होता, बरोबर रात्रीच लागला आणि गाडी माझी पूर्ण ओली करून टाकली. कालच पुसून ठेवलेली. म्हटलं रात्री माझा विचार झाला की म्हटलं आज सकाळी कुठेतरी जायचं, पण कुठे जायचं अजून ठरलं नाही आहे. पण म्हटलं आधी पहिलं निघू आणि मग जाताना ऑन द वे ठरवू कुठे जायचं आहे आणि कुठल्या स्पॉटला जायचं आहे. आणि आज कुठे जायचं आहे, मी एकटा आहे त्यामुळे मी खूप विचार करत आहे की कुठे जायचं. 5:30ला निघायचं होतं, आता वाजले 5:45. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्ध महापुरुषार्पणाचा प्रवास सुखाचं होऊ दे. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला, बिल्डिंगची आमचं कामं चालू आहे सध्या जोरदार. बाबा काय गरम झालं बघा सगळं घातल्यानंतर. बऱ्यापैकी आता उजाडलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या वंडर विथ सिद्धेश या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, खूप दिवसानंतर आज माझी सोलो राईड, एकट्याचा प्रवास. अजून पण मी ठरवलं नाही की कुठे जायचं. फक्त मी म्हटलं पहिले आधी बाईक स्टार्ट करू आणि निघूया मस्तपैकी. रायडिंग जॅकेट घालून, रायडिंग पॅन्ट, आणि त्यामध्ये ॲड झालेली एक गोष्ट आहे ते म्हणजे रायडिंग बूट. वा वा, काय फिलिंग वेगळीच आहे ते. पण अजून मी तेवढा कम्फर्टेबल झालो नाही आहे, कारण काय पहिल्यांदाच घातलेत त्यामुळे एवढे जड आहेत बाबा. आणि प्लस काय होतं, गेअर शिफ्ट करायला थोडंसं मला टाईम जाईल, कारण मी जे पहिले नॉर्मल शूज घालायचे होते कसे हलके होते आणि ते माझं ती ग्रीप बसलेली होती. आता हे कसं ग्रीप चांगली आहे ॲक्च्युली, एवढं रायडिंग बूट आहे भाऊ, त्यामुळे काय सवारच नाही. पण काय होतं, आपल्याला ते तेवढी अजून सवय नाही आहे, त्यामुळे थोडंसं यूज व्हायला मला वाटतं 1 दिवस खूप झाला. आणि तो म्हणजे आजचा दिवस सोलो राईडचा. आता कुठे जायचं, इगतपुरी साईड नको, इगतपुरी साईडला नको, रोड खराब आहे. चला आपण ह्या साईडला जाऊ, कळंबोली साईडलाच बघू काहीतरी. अरे बापरे, काय झालं, ट्रॅफिक? अच्छा, मला वाटलं की ट्रॅफिक एवढ्या सकाळी सकाळी डोंबिवलीमध्ये काय सांगू शकत नाही. डोंबिवली आहे बाबा, कधी पण काय पण होऊ शकतं. आता ठीक आहे. आता अरे बाबा कुठे घुसवला आहे बघ त्याने. ताम लचक टेम्पो, आणि कसा घुसवला आहे हा बघा. बाबा सगळे जाम होणार आता. हे बिचारे कामावर जाणारे वैतागणार. मित्रांनो, आजच्या सोलो राईडसाठी मला एक उत्तम आणि एक सुंदर ठिकाण भेटलं आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी. मी ऐकून होतो, मला मित्र पण खूप जण बोललेले की ट्रेनमध्ये पण छान आहे जायला, पण मला तर बाईकवरनं बाई जायचं आहे ना, काय करणार. तर मी बाईक घेऊन चालले स्वामींच्या चरणी. श्री स्वामी समर्थ, भारी, खूप भारी. म्हणजे ॲक्च्युली मी जात होतो
कुठे जायचं कळंबोलीवरनं जायचं की इकडे कुठेतरी बघायचं जवळपास. मला समजत नव्हतं काय करायचं. लगेच लक्षात आलं अरे यार पळसदरीला, कारण मी खोपोलीला मागे गेलेलो तेव्हा पण एकदा रिक्षाला बोललेले अरे तुम्ही जाता आलात तर इकडे पळसदरीला पण जा, स्वामींचा मठ आहे छान आहे. आणि स्वामी तिथून म्हणजे स्वामी तिकडे वास्तव्यासाठी होते 20 ते 22 दिवस अशी एक ती स्टोरी आहे, इतिहास आहे, माहीत नाही मला. आपण आता मला तिकडे गेल्यानंतरच कळेल. पण म्हटलं आता एकटा आहे काय करू कुठे जाऊ हा विचार करता करता श्री स्वामी समर्थ महाराजांची आठवण आली. म्हटलं आपण पळसदरीला जाऊ. आणि मी मॅप लावला याच्यासाठी की बघू हा कुठून दाखवते शॉर्टकट, आपल्याला काय असेल माहीत नाही. आता मला तर कळंबोलीवरनंच सांगतोय पण ठीक आहे म्हटलं आपण थोडा वेळ लावू मॅप, उगाच चुकामुक नको. पण आपल्याकडे सगळी सोय आहे, मोबाईल हुडलर आहे, मोबाईलला चार्जिंग पण आहे, मग का नका लावू मॅप. म्हणजे इकडे तिकडे ते विचारण्यापेक्षा डायरेक्ट मॅप लावून आपल्याला फक्त मला ना इरिटेट झालं ना या व्हायब्रेशनमुळे, व्हायब्रेट होते ना हेडलाईटचं ते कवर बाहेरचं लय बेकार. मला उद्या काही करून त्याचं ना जुगाड केलाच पाहिजे काहीतरी, कारण खूप कंटाळा येतो. एकदम एवढं व्हायब्रेट होतं ना माहीत नाही आता ते कॅमेरा माझा माईक कॅप्चर करतोय का आवाज, नाही केला तर खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला जेणेकरून क्लिअर ऐकायला येईल. आणि आपल्या पलावरचं हे इकडचं ब्रिज झालेलं आहे, बरं झालं बाबा झालं ते, कारण काय ते खूप इम्पॉर्टंट होतं. कारण एवढं ट्रॅफिक असतं ना रात्री संध्याकाळचं. आता आपलं मानकुलीचं आमच्या इकडचं ब्रिज झालं म्हणून काय आम्हाला वाटत नाही, पण संध्याकाळचं इकडे यायलाच नको बाबा, फुल लाईन फुल गर्दी असते इकडे. त्यामुळे ते ब्रिज झालं ते बरं झालं. आणि हे मोबाईल होल्डर माझा ना हलतो काय समजत नाही, काय एवढं फिट टाईट करून पण हलतो साला. इंटरकॉममुळे ना एक बरं झालं की म्हणजे एकटा जेव्हा मी राईड करतो ना मस्तपैकी सकाळी भक्तिगीत ऐकत प्रवास करतो, म्हणजे एक टाइम निघून जातो. कारण पहिलं ना कसं काय कळायचं नाही, कारण मी एकटं आपलं मग गाणी गुणगुणत राईड करायचं. पण आता मस्त काय करतो, सकाळी बाहेर निघालो थोडासा 5-6 किलोमीटर पुढे गेलो की थोडीशी भक्तिगीत ऐकायची, अर्धा तास मन प्रसन्न. वा राईडचं म्हणजे दिवस तो अर्धा चांगलाच जातो ते भक्तिगीत ऐकून. आणि म्हणजे माइंड फ्रेश होतं एकदम, भारी वाटतं सकाळीच. म्हणजे भावगीतं भक्तिगीतं अभंग ऐकले ना वाव मस्त. आता पहिल्यांदा मी एकटं आपलं बोलायचं अभंग मस्तपैकी आणि राईड करायचं, ती पण माझ्या वेगळी असते. आणि खास करून तुम्हाला माहित आहे का आजची जी राईड आहे ना ती संडेची नाही आहे, आज आहे सॅटरडे, शनिवार आहे. आणि मला वाटतं पहिल्यांदा ना खूप वेळा निघालो असं पहिला, पण आज म्हटलं शनिवारी जाऊ आपण, सॅटरडे करू नाही आणि संडेला थोडं फॅमिलीला टाइम देऊ म्हणून मी आज निघालो. सॅटरडेला सुट्टी नाही आहे मला. काय करायचं आहे लवकर पोचून पटापट दर्शन घेऊन रिटर्न लगेच 10-10:30 पर्यंत घरी येऊन तयारी करून लगेच ऑफिस जॉईन करायचं आहे. तर ह्या हिशोबाने माझं सगळं प्लॅन चाललेलं आहे. मला वाटलेलं म्हटलं सॅटरडे दिवशी राईड कोण दिसणार नाही रायडर, पण रायडर खूप आहेत. हल्ली मी काय करतो पावसाळा जेव्हापासून चालू झाला आहे त्यामुळे गाडी माझी ना वॉश म्हणजे साबण वॉश वगैरे अशी केलीच नाही आहे. नॉर्मल पाणी मारतो मस्तपैकी चेनवरती ब्रेकिंगवरती वगैरे सगळीकडे माती घालून टाकतो. पण आज काय झालं ह्यावेळी मला काल लेट आल्यामुळे ना काल पाणी मारायलाच भेटलं नाही गाडीवर, त्यामुळे चेन वगैरे थोडीशी जरा जाड झाली आहे. आपल्याला पावसाळ्यात फक्त काय चेनचीच काळजी घ्यायची आहे, बाकी काय ओके असतं, बाईकला होत नाही. फक्त एक चेनची काळजी, चेन ड्राय झाली नाही पाहिजे म्हणून ते जरा तेवढं माझं काम. पण ठीक आहे माझी आता तर मागच्या संडेला मस्त चेन लूप वगैरे केलेला त्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम नाही. पण काल जर अजून थोडंसं पाणी मारलं असतं तर जरा अजून स्मूथ चालली असती गाडी माझी. त्यामुळे आता पावसाळ्यात फक्त काय हीच काळजी घ्यायची आहे चेनची, बस. चेन ओके राहिली ना बस, बाकी काय आपली गाडी ओके असते, काही गाडीला होत नाही. आणि पावसाचा बहुतेक पाऊस येणार, रेनकोट घालायला पाहिजे रे. चला आपल्याला पळसदरीसाठी इथून घ्यायचं आहे लेफ्ट आणि अजून 12 किलोमीटर आहे आपल्या स्वामींचा मठ. कैलास सरोवर हॉटेल कैलास सरोवर भरपूर मोठं आहे. आपल्याकडे कसं सॅटर्डे सुट्टी नसल्यामुळे खूप ॲडजस्ट करावं लागतं आणि त्यात करून ही आपल्याला ही एक आवड आहे, सगळं मॅनेज करून करावं लागतं. काय करणार, हा रोड तर मला चांगला भेटला, बाकीचं मरू दे. सिमेंटचा आहे त्यामुळे टेन्शन नाही, खड्डा नसणार. आणि आपले सूर्यनारायण आपल्याला दर्शन देत आहेत, हळूहळू बाहेर येत आहेत. बरं आहे पाऊस नको.
म्हणजे सध्या तर नको, पाऊस पाहिजे असं नाही, पण आता नको प्लीज. कारण मला थांबलो आणि परत रेनकोट घालायला प्रॉब्लेम हा होणार, आणि पॅन्ट घालायला मला परत बूट काढा रायडिंगचे, आणि मग परत ती रेनकोटची पॅन्ट घाला, परत बूट घाला, तोपर्यंत 100% मी अर्धा भिजणार. त्यामुळे आता नको बाबा प्लीज. मला फक्त किती 11 किलोमीटर बाकी आहे, एकदा मी पोहोचतो मठामध्ये मग टेन्शन नाही. कुठला हा लेफ्ट आहे पळसदरीला जायला, बरोबर. वा 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 वा, गावी आलो असं वाटलं. हे आमचं तलाव पाटाचं असं सेम, तलाव भरलाय पण मस्त. तरी पण आपण एकदा विचारूया इकडेच, कारण मॅपवर असं डायरेक्ट विश्वास ठेवू शकत नाही. मला वाटतं हाच रोड गेलाय, कारण हे काका काकी चाललेत, त्या हिशोबाने मी समजून गेलोय की बाबा इकडेच आहे. ओके, राईटला आहे. खाली जाऊनच विचारूया, ह्या दीदीला विचारू आपण. दीदी, मठाकडे जायला कुठलं आहे? इथून सरळच आहे ना मठ? अच्छा, गाडी इथे पुढे थांबावी लागेल ना? चालेल, चला. इथून सरळ पुढे आहे, म्हणजे गाड्या इथे लावायच्या आपण. इथे लावूया गाडी. चालेल, इथे लावूया गाडी आपण. ताई, गाडी लावू चालेल ना? मठाकडनं इथेच ना? इथून खालून ना? अच्छा, चहा भेटेल काय? मला म्हणजे असा अंदाज आला, इथे बोर्ड वगैरे लावलाय त्यांनी नाश्त्याचा, तर म्हटलं थोडीशी चहा पिऊ आणि जाऊ पुढे. चहा मिळेल? हां. 7:28 बरोबर पोचलो, आणि स्वामींचा मठ इथे खाली आहे. इथे काकांचं घर होतं, तर तिथेच म्हटलं गाडी मी लावू, आणि गाडी मी इथे लावलेली आहे मस्त की. बरोबर मी मला वाटतं 1-1.5 तासात, 1.5 तासात पोचलो मी. आणि खालीच कुठेतरी मठ, इथे आवाज येतोय. मी इकडून आलो, हे बघा, इथून सगळं खाली आलो, आणि खाली गाड्या जात नाही. इथे काकांकडे आलो, बघितलं तर बोर्ड दिसतोय, म्हटलं यांच्याकडे नाश्ता वगैरे दिसतोय. मग काकांना बोललो इथे गाडी लावतो थोडा वेळ, आणि हेल्मेट मी इथेच ठेवणार काकांजवळ. आणि बाकी प्रवास मस्त झाला घरातून इथपर्यंत. फक्त नवीन रायडिंग बूटची हालत बघा काय झाले, एकदम चिखलाने माखून गेले, आणि मस्तपैकी आणि पैसे वसूल झाले माझ्या बूटचे. हेल्मेट इथे ठेवतो काकांजवळ, आणि काकाने मस्त की चहा दिली. हा, कोण? ते टोपीवाला, तो टोपी घालून. अच्छा, हा बघितलेला मला वाटतं त्यांचं. अच्छा, रवी, बरोबर. हा बरोबर, हा त्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघितलेलं मी. काकाने मस्त आहे की गरमागरम चहा दिले बनवून, आणि ओरिजिनल दूध इथे, जे आपण मुंबईला पितो भेसळ ते नाही, कारण त्यांच्या गाई म्हशी इथेच आहेत. हे बघा इकडे मस्त आहे की काकांनी गरम चहा दिली. पहिली चहा पिऊ, आणि मग काकांसोबत गप्पा मारू. मित्रांनो, मस्तपैकी चहा पिली गरमागरम, भारी वाटलं. हॉटेलमध्ये भेटते ती वेगळं, आणि ही घरातली चहा भेटते ना, ती तर एकदम भारी. त्यामुळे मस्त वाटलं, आणि काकांसोबत गप्पा टप्पा मारले फक्त 5 मिनिटं, भारी वाटलं. काकांना आपला पहिला आधी नाव विचारूया. आणि इथे आल्यानंतर म्हणजे तुम्ही मेन रोड पासून आतमध्ये आल्यानंतर हे जे पहिलं घर भेटतं, इथे सगळं भेटतं तुम्हाला. नाश्ता म्हणजे तुम्हाला हॉटेलमध्ये करून यायची गरज नाही. म्हणजे जर तुम्ही पळसदरीला स्वामींच्या मठामध्ये येत असाल, हॉटेलमध्ये आपण नाश्ता रोज करतो, पण एकदा घरात नाश्ता करून बघा, एक नंबर टेस्टी आहे. त्याच्यामुळे एकदा तुम्ही इथे आल्यानंतर पहिले इथे नाश्ता करा, किंवा पहिल्यांदा मठात जाऊन या आणि मग नाश्ता करा. इथे सगळं भेटतं तुम्हाला, पुरणपोळी, पोहे, अजून काय काय आहे ते आपण सगळं काकांनाच विचारूया. काका, पहिलं तुमचं नाव सांगा. काय? माझं नाव शैलेश निगुडकर. शैलेश निगुडकर. आता म्हणजे हे गावाचं नाव काय? पळसदरी. पळसदरीची वाडी आहे. ओके, ते गाव आहे, ती गाव आहे इथं पळसदरी वाडी.
स्टेशन पासून अगदी 7 मिनिटावरती आहे. मग आता पायी. तुमच्या जवळ सकाळी आल्यानंतर नाश्ता काय भेटेल? आता नाश्ता तुम्हाला वडापाव भेटेल, मिसळ भेटेल, नंतर कांदा भजी, बटाटा भजी, समोसा, तुम्हाला दही वडा, तुम्हाला जे काही आपल्याला नाश्त्याला लागतं नाश्त्याला ते सगळं भेटेल. आणि जेवणाची सोय काय आहे? जेवणाची उत्तम सोय असते. दुपारचं जेवण असतं, संध्याकाळी असतं, रात्रीचं सकाळी चहा नाश्ता असतो, परत दुसऱ्या दिवसाचं जेवण असतं. असं मी आता 2 टायमाचं जेवण आणि 1 चहा नाश्ता स्टे साठी जर लोक असतील तर 750 रुपये घेतो पर पर्सन. म्हणजे स्टे साठी पण असतात लोक? ओके. म्हणजे जे लांबून लोक येतात, लांबून येणारे. आता मुंबईवरनं भरपूर, आता कल्याण, मुंबई, डोंबिवलीचे जवळजवळ 6 ग्रुप झाले माझे आता मे महिन्यात. म्हणजे हे मला वाटतं म्हणजे धबधबा वगैरे सगळं वॉटरफॉल आहे, सगळं आहे. बरोबर. डॅम आहे, वॉटरफॉल आहे, इथं सोनगिरी म्हणून किल्ला आहे. ओके. तुमचे असे काय रूम वगैरे आहेत वरती? ओके. अच्छा. म्हणजे नाही म्हटलं एका रूम मध्ये 10-15 लोक राहतात. बरोबर. ठीक आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे. जर समजा इकडे यायचं असेल, प्लॅन असेल तर तो येऊ शकतो. फक्त तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवा. आणि मग म्हणजे हा स्क्रीनवर पण देईन मी लोकांना. हा 9307. ओके. नाही, मी स्क्रीनवर देईन इकडे. हा फक्त मला देऊन ठेवा. पण भारी वाटलं इथे आल्यानंतर, कारण मी इथे मला माहित नव्हतं. मी सरळ आलो, हा बोर्ड बघितला तर मी समजून गेलो इथे काहीतरी भेटणार. म्हटलं गरमागरम चहा भेटली तरी बस झाली, कारण म्हटलं इथून का गाडी खाली जात नाही. एवढ्यात म्हटलं तुमचं घर दिसलं, म्हटलं ना हाक मारू. गरमागरम चहा पिली, भारी वाटलं. आता मठ इथून खाली आहे ना? असं सरळ ना? आणि मठ किती वाजता चालू होतं? 6 वाजता चालू होतं. 6 वाजता. म्हणजे आता मला म्हणजे एवढी गर्दी नाही भेटणार? नाही, सकाळी 6 ते 10 असतं, रात्री 10 वाजेपर्यंत असतं चालू. चालेल. मठामध्ये आता मला इथून जायचंय बघा, हे इथून. आणि हा सरळ ही जी वाट गेली ना, पायवाट, ही सरळ आपल्या स्टेशनला गेली बघा, पळसदरी रेल्वे स्टेशन. हा रोड सरळ स्टेशनला गेला, म्हणजे पायवाट आहे आणि ती जाते रेल्वे स्टेशनला. चला आपण आता जाऊ मठामध्ये. मला वाटतं ही लोक सकाळी झालेली आहेत ट्रेनमधून, पहिल्या ट्रेनमधून. ही फक्त हे विहीर लक्षात ठेवा, हे विहीर म्हणजे विहिरीच्या बाजूने जसं जायचंय सरळ सरळ. ते पाणी खूप असेल ना आता? हा. हे प्यायला पाणी हेच वापरता तुम्ही? पण बाकी दिवसात पाणी असतं काय? बाकी दिवसात असतं पाणी? कमी असेल थोडं ना? अच्छा. चला मठाकडे तो पोचलो. आणि ही मठाची मागची बाजू आहे बघा, ही वाली, ही सगळी पाठीमागची बाजू आहे. आणि इकडे गाय उभी आहे, बघते माझ्यावर, रागाने बघते का काय माहित नाही. बाबा नको असं बघू. हे बघा मुख्य प्रवेशद्वाराकडे इथून. वा, जवळ आहे म्हणजे तिथून. ओ, मला वाटतं काम चालू आहे वाटतं इथे. हा बघा मित्रांनो, हा जो रोड आहे हा सरळ आपल्या मठाच्या इथे येतो, मुख्य द्वाराच्या इथे. पण मी काय केलं, मी पहिला लेप घेतला, त्यामुळे मी त्या घराच्या इथे बाहेर पडलो. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, काय हरकत नाही. थोडंसं मठामध्ये येताना पायी आलेलं चांगलं असतं, कारण आपण घरातून बाईकवरून येतो. म्हटलं डायरेक्ट मठाच्या येण्यापेक्षा डायरेक्ट मी तिथे बाहेर पडलो. आणि मग तिथून चालत आलो असा सरळ त्या विरजाने समोर मुख्य गेट. आता गर्दी अजिबात नाही, मला वाटतं 1-2 गाड्या लागल्यात. बाकी समोर व्ह्यू बघा, हा सगळं डोंगर आहे. आणि मला वाटतं इथे ट्रॅक आहे रेल्वेचा, मुंबई लोकलचा आपली जे जाते इथूनच जाते, पण आता कुठे दिसत नाही. आणि आता गर्दी नाही, तोपर्यंत मस्तपैकी दर्शन घेऊ आणि बाहेर येऊ. मी आतमधून बाहेर आलो, तिकडे स्टॉल आहे आणि आपले दादा भेटलेत. आणि दादा इथलेच आहेत. दादा तुम्ही इथलेच आहात ना? अच्छा. आणि मठ किती वाजता उघडतो हा? 6-6:30. म्हणजे एवढी गर्दी नसते.
गर्दी नसेल तरी लोक येतात. अच्छा, म्हणजे रविवारची वगैरे गर्दी असेल. रविवार झाले, अच्छा, पौर्णिमा झालाय. बरोबर. आणि मला वाटतं महाप्रसाद वगैरे असतो काय? महाप्रसाद असतो. महाप्रसाद पौर्णिमा दिवशी असते. गुरुवारचं दोघं टाईम असतात आणि रविवारचं असतात, शनिवारचं असतात. मध्ये कोण द्यायचं असतात ते आपण हे करतो. हां, नाव काय तुमचं? नाव सुधीर शर्मा. इथे सेवेला आहे. मी स्वामीच्या सेवेला. हां, सेवेसाठी खूप लोक आहेत तिकडे. जाम गर्दी, भरपूर लोक आहे. लांबून येतात. कल्याणवरून येतात, ठाणेवरून येतात, खोपोलीवरून येतात. भरपूर लोक येतात. मित्रांनो, इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ मुख्य दर्शन. चला आतमध्ये जाऊ जरा आणि पहिलं दर्शन घेऊ. आणि एकदम शांत आहे. दर्शनासाठी इथून प्रवेश करावा. एकदम शांत. चला. वाव, मस्त आहे. छोटीशी, एकदम असा मोठा पण आवाढव्य मठ नाही आहे. एकदम छोटासा, पण स्वामींच्या पदस्पर्शाने झालेली ही पळसदरी गाव आहे. एवढा भारी आहे, विचार करा. म्हणजे स्वामीचे फक्त एक काहीतरी 20 का 22 दिवस इथे फक्त वास्तव्यासाठी होते. पण विचार करा तुम्ही, एवढं प्रसन्नदायी वातावरण आहे ना. म्हणजे स्वामी फक्त 20 ते 22 दिवस होते. विचार करा. भारी. म्हणजे ती शक्ती वेगळीच होती स्वामींची. आणि स्वामी जिकडे जिकडे जाऊन आले, जिकडे जिकडे त्यांचं पदस्पर्शन लागलेले आहेत पाय, तिथे तर म्हणजे भारीच. अच्छा, इथून आहे काय? असं आहे. ओके. हे बघा, तुम्ही इथून फिरून आल्यानंतर तुम्हाला इकडे जायचं आहे. बघा इथे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी. मित्रांनो, आपण खाली चाललो आणि इथे आहे ध्यान मंदिर. ध्यान मंदिरात अगरबत्ती लावू नये, खूप काळोख आहे. आतमध्ये आलो, इथे लाईट नाही आहे. इथे ध्यान लावून बसू शकता तुम्ही. ध्यान मंदिर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो, मी आता स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर तिथे लिहिले बघा, महाप्रसादाकडे कक्षाकडे जाण्याचा मार्ग, महाप्रसादाची वेळ. आणि इथे आपला सगळा महाप्रसाद असतो. महाप्रसाद मला वाटतं 12:30ला चालू होतो. आणि जाऊ ना आतमध्ये, चालेल ना? हे बघा, इथे सगळा महाप्रसाद. आता माहीत नाही यांचं अरेंजमेंट कशी असेल बसण्याची, पण हा सगळा पॅसेज पूर्ण महाप्रसादासाठी आहे. खूप भारी, एकदम शांत वातावरण, मस्त, घाई गडबड नाही. आणि एकदम मस्त आहे की लोक येऊन भक्तगण शांतपणे दर्शन घेतात आणि जात आहेत. आणि तुम्ही आतमध्ये आल्यानंतर हा इथे एकच स्टॉल आहे. त्याच्यामध्ये इथे सगळं भेटतं तुम्हाला. पूजेचं साहित्य काय पाहिजे ते सगळं इथे भेटतं. अक्कलकोट निवासी परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पळसदरी भूमी, हा पळसदरी गाव खूप पुण्यवान आहे की महाराजांचे पाय इथे लागलेत. 20 दिवस का असू दे, पण महाराज इथे वास्तव्यासाठी होते. आणि आज एवढे भक्तगण आज पळसदरीला येत आहेत. आणि मठाचं जे आजूबाजूचं वातावरण आहे, मठ आहे, एवढं सुंदर वातावरण आणि एवढं शांतमय आहे की एकदा बसलं की असं वाटतं की उठूच नाही. कारण शेवटी स्वामींचे पाय लागले, ती शक्ती वेगळीच होती. आणि स्वामींचे पाय लागल्यामुळे ही पळसदरी भूमी एवढी प्रसिद्ध झाली आणि एवढं पुण्य भेटलं. या म्हणजे पुण्यवान झाली ही पळसदरी गाव. आणि इथली लोक आणि इथली माणसं गावातली खूप छान आहेत. कळत नकळत प्लॅन झालेला आजचा जो होता सोलो राईडचा, तो थेट स्वामींच्या चरणी आलो. आणि एवढं भारी वाटलं, मन प्रसन्न, दिवस चांगला झाला. आणि राईड पण भारी झाली, सोलो राईड. पाऊस नाही भेटला, सुरळीत प्रवास मस्त झाला. माझ्या घराकडून डोंबिवलीहून बरोबर 60 किलोमीटर पळसदरी आहे आणि हा मठ आहे. मठाच्या इथे पण डायरेक्ट गाडी येते, पण मी डायरेक्ट गेलो त्या घराच्या इथे. पण ठीक आहे, स्वामींच्या चरणी जाताना मी 4 पाऊल चाललो, भारी वाटलं. आणि दिवस भारी गेला, भारी वाटलं. नक्की तुम्ही या. आणि 6:30 वाजता बरोबर मंदिर उघडतं. मी लवकरच आलो, पण इथे आल्यानंतर चहा पिले. आता काकांकडे जाऊन पहिला नाश्ता करायचा का त्यांना सांगितलेलं, त्यामुळे भारी वाटलं. नक्की तुम्ही या. असे काही ठिकाण आहेत, अशी काही मंदिर आहेत, ते आपण अजून पोचलो नाहीत, फक्त आपल्याला माहीत आहे ऐकून. त्यामुळे इथे पोचल्यानंतर भारी वाटतं. महाराजांचं दर्शन झालं आणि थेट परत तिकडे आलो, जिकडे पहिल्यांदा काकांकडे आलो. सकाळी चहा पिली तिथे, गाडी जिथे पार्क केली तिकडे. पावसाचा भरोसा म्हणजे मला आता भरोसा नाही, कारण पावसाने जबरदस्त काळोख केलाय. 100% पाऊस येणार. म्हणून मी पहिल्यांदा काकाने आल्या बरोबर मस्त की घरगुती वडापाव आणि ते चहा आणि चकली. मला वाटतं पोहे संपलेत, माहित नाही, पण मी बोललो जे हाय अवेलेबल ते सध्या द्या. तर काका बोलले गरमागरम वडापाव केलेत. म्हटलं ठीक आहे, जे पण असेल ते द्या. भूक पण लागली तशी. आणि काकांना बोललो तुम्ही पण माझ्यासोबत चहा पिया. खाण्याची उत्तम सोय आणि चविष्टदार आहे. हॉटेलचे वडापाव आणि घरगुती वडापाव मध्ये खूप फरक आहे. आणि मस्त इकडे ग्रीन चटणी आहे, मिरची आहे आणि आपली ही पण चटणी आहे लसणीची. आणि इकडे चकली दिली काकूंनी स्पेशल आणि चहा. आणि काकू बोलले परत एकदा सगळ्यांनी एकदा आला तर एकदा नक्की माझ्या घरी या जेवायला. तर पट्टापट आधी खाऊन घेतो. हो, मस्त. काका मला फक्त एक सांगा, कारण मी ज्या ज्या ठिकाणी जातो तिकडची काय इतिहास आहे तो मी जाणून घेतो पहिल्यापासून. म्हणजे जिकडे जिकडे, कारण मी नुसता जाऊन व्हिडिओ शूट किंवा फोटो काढत नाही, मी तिकडची माहिती घेतो आणि जातो. मला फक्त इथं एवढं सांगा, 20 दिवस जे स्वामी इथे वास्तव्यासाठी होते ते कोणाला जाणवले किंवा म्हणजे कोणाला आशीर्वाद दिला किंवा कोणाला असे दिसले किंवा काय, तेव्हाचा काय इतिहास होता माहित नाही. पण मला वाटतं तुम्हाला थोडाफार काहीतरी माहित असेल. जी पण माहिती असेल ती फक्त आम्हाला आणि मला माझ्या प्रेक्षकांना सांगा. तर आपल्याकडे जे स्वामी 22 दिवसाचं वास्तव्य जे होतं ते आषाढ महिन्यामध्येच होतं. आणि आषाढी एकादशीला आपल्याकडच्या लोक वारीला जायचे पूर्वी, पायी वारी दिंडीला. तर त्या टायमाला एक बाई आमच्याकडे गरोदर होती, दरेकर कंपनीमधले. तर कारण दरेकरांचंच गाव आहे. मी निगुडकर जरी असलो तरी हे गाव दरेकरांचं आहे. आम्ही पनवेलमधनं इकडे आलो. बरोबर. हा, पनवेलमध्ये वारदोली म्हणून गाव आहे, तिकडनं आम्ही इकडे आलो. तर तिकडनं इकडे आलो. यानंतर आज आमची 4थी पिढी आहे तशी. तर इथे आमची आता 4थी पिढी आहे. तर आमचे आजोबा वगैरे सांगायचे की स्वामींचं इथं वास्तव्य होतं म्हणून. 22 दिवसाचं वास्तव्य होतं. आणि त्या टायमाला एक गरोदर महिलेला वारीला न जायला जमलं म्हणून ती रडायला लागली बांधावरती, शेतावरती. कारण आमची त्या टायमाला लावणी चालू असते. त्या टायमाला आपल्याकडे भात शेतीची लावणी चालू असायची. तर मग त्या टायमाला काय होतं की गड्यांना भाकरी वगैरे जेवण महिलाच आणून द्यायच्या. ते महिला आमची ती जी गरोदर स्त्री होती ती म्हणजे भाकरी गड्यांसाठी घेऊन आली होती.
तिला त्यांनी स्वामीने म्हणजे त्या टायमाला तिला रडायला लागली ती, की तिला वारीला जायला जमलं नाही म्हणून. बरोबर. की दरवर्षी ती वारीला जाणारी महिला, त्या वर्षी नेमकी तिला वारीला जायला जमलं नाही म्हणून ती रडायला लागली बांधावर बसून, की मला पांडुरंगा मला काय यायला जमलं नाही, पण ह्यावेळेस नाही आलो, पण पुढच्या वेळेस मी नक्की येईन. तर त्या पिरियडमध्ये स्वामी इथेच होते, 22 दिवस वास्तव्याला होते. तो एक हेच असेल की स्वामींचं, की ह्या गोष्टी घडणाऱ्या होत्या म्हणूनच स्वामी इथं राहिले असतील एवढे दिवस. नाही एवढे दिवस कुठं स्वामी कधी राहिले नाही, पण आपल्या इथं 22 दिवस राहिले म्हणजे तोच असेल हे, की बाबा ह्या महिलेला आपल्याला दर्शन द्यायचं विठोबाच्या रूपामध्ये वगैरे, असं काहीतरी ते म्हणजे भक्ती होती. हा, तिची निस्वार्थ भक्ती होती. आणि हिचं पूर्व काहीतरी त्यांचं स्वामींचं पण काहीतरी पूर्व हे असेल, बरोबर, नियोजन, की बाबा ह्या महिलेला आपल्याला दर्शन द्यायचंय. त्या ह्याच्यामध्ये स्वामी इथं राहिले. तर त्या टायमाला ती रडायला लागल्यानंतर स्वामींनी तिथे जाऊन तिला विठोबाच्या रूपामध्ये दर्शन दिलं. एकादशीच्या दिवशी दर्शन दिलं. तर त्या टायमाला तिथं आता जे जागा आहे त्या जागेला विठोबा टेकडी म्हणूनच नाव म्हणजे ओळखलं जातं. हा, आणि आता स्वामींचं मठ आहे तिथे. तर मठाला जागा आपणच दिली 28 गुंठे. आपलीच जागा आहे. बरोबर. तर 28 गुंठे जागा दिल्या बिनशर्त, म्हणजे काही त्याचा हे नाही केला, मोबदला वगैरे नाही, आणि नाव नाही दिलं अजून मठाला तिथे आपलं. बरोबर. बाबांनी सांगितलं आपलं नाव पाहिजे नाही, पाठी नाही पाहिजे, काय नाही, स्वामींसाठी आपण. पण खूप चांगली गोष्ट आहे की स्वामींचे पाय लागले तुमच्या गावात पळसदरी, म्हणजे तुम्ही एवढे पुण्यवान आहात की आज भक्तगण म्हणा, भक्तगणांचे पाय तुमच्या म्हणजे भूमीत लागतात. आणि भले 20 दिवस का असू दे, पण स्वामी इथे येऊन वास्तव्य करून गेले. हे सगळ्यांना नशिबात नसतं. जागेमध्ये राहून आम्हाला काहीतरी तुम्ही पूर्व पुण्यही असेल कोणी, त्याच्यामुळे स्वामी एक आशीर्वाद देऊन गेले तुम्हाला कायमस्वरूपी. पंजोबांचे काही पुण्य असतील म्हणून तर ती इथं बरोबर येऊन राहिले एवढे दिवस.